आता आज तुम्हाला कोकणातला नॅशनल नाश्ता दाखवतो. तुम्ही पण तो कधी ना कधी खाल्लात. तुम्ही आजही खातो आणि एक नंबर असतो तो. कसा आहे तुम्हाला तर कोणता दाखवू का काय असतो तो? गुड मॉर्निंग गाईज, मी तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग नंबर आहे 3. तर थँक्यू, तुम्ही तुम्हाला सपोर्ट करताय ब्लॉगमध्ये, त्यासाठी थँक्यू. आजच्या दिवसभराचा ब्लॉग कसा काय आजचं रुटीन काय आहे हे तुम्ही बघतच राहाल. म्हणजे कसं आहे काय आहे तुम्ही बघताय, त्यासाठी थँक्यू. आता नाश्ता वगैरे करतो मी आणि मग मी सर्व तुम्ही बघा पुढे कसं काय ब्लॉग आहे. काहीच तुम्हाला म्हणजे कधी रात्री झोपण्यासारखी तुमचं असं डोकं बिकं दुखतं काय? असं थोडंसं असं हे वाटतं काय? मला तसं वाटतं. जर झोप नसेल ना तुमची झाली नीट तर असे डोकं बिकं दुखतं एकदम. तुम्हाला पण होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की मग त्याला ऑप्शन काय आहे, काय कसं काय. रात्री थोडा लेट झोपलो, म्हणजे थोडा ब्लॉग बी एडिट केला ना, त्याच्यामुळे थोडं लेट झोप झाली आणि त्याच्यामुळे थोडंसं डोकं एक साईड दुखायला लागले. आता त्यासाठी काय ऑप्शन आहे, काय करावं हे तुम्ही मला सांगा. आणि मित्रांनो, काल तुम्हाला जसं दाखवलं ना मी नॅशनल जेवण, तर आज तुम्हाला कोकणातला नॅशनल नाश्ता दाखवतो. तुम्ही पण तो कधी ना कधी खाल्लात. तुम्ही आजही खातो आणि एक नंबर असतो तो. कसा आहे तुम्हाला तर कोणता दाखवू का काय असतो तो? हा बघा, काली चाय, पोहे आणि पार्लेजी. 100% खरं आहे ना? तुम्ही पण रिलेट करत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. नॅशनल ब्रेकफास्ट मी खातो आणि मग निघतो. हॅलो मित्रांनो, तर ह्या टाईमला ना ह्या वर्षी ऊन जाम आहे अलिबागला. बघायला गेलं तर उन्हाचं प्रमाण बघू शकतो मी, कसला ऊन लागते. आता टाईम झाला असेल 3:30 वगैरे वाजलेत. 3:30 वाजता एवढं ऊन लागतो ना. आणि उद्या गुढीपाडवा असल्यामुळे तुम्ही बघू शकता पब्लिक खरेदी करते, फुल बांबू वगैरे चालू आहे. उद्या गुढीपाडवा आहे. अजून कमी करू दे. तर वर्षाचा गुढीपाडवा आला. बघता 3 महिने, मार्च महिना चालू झाला. तुम्ही बोलता समजा बघा कसलं वर्ष फास्ट चालू आहे. आणि दुसरं म्हणजे सांगण्यासारखं की हिट पण जाम वाढली अलिबागमध्ये, खूप प्रमाणात हिट वाढली आहे. आणि उद्या गुढीपाडव्याचा तर स्पेशल ब्लॉग येणार आहे, तुम्ही बघालच कसला ब्लॉग असेल. तर उद्या सर्व शूट असणार आहे. अलिबागमध्ये रॅली वगैरे असते सर्व, तर ते सर्व शूट वगैरे आपण करूच उद्याच्या ब्लॉगमध्ये, तुम्ही बघालच. त्यानंतर रात्री जेवणासाठी मच्छी वगैरे घ्यायची होती. मग मच्छी मार्केटमध्ये आलो, मच्छी वगैरे घेतली. मच्छी घ्यायला पप्पा आले ते सोबत. काय आपल्याला ते मच्छी वगैरे घेता येत नाही, ते बरोबर घेतात. परत आपण काहीतरी घेणार आणि मग घरी जाऊन आपल्याला शिव्या खाण्यापेक्षा पप्पा तुम्ही चला. त्यांनी मच्छी वगैरे घेतली आणि मग नंतर मी त्यांना घरी सोडलं. मग मार्केटमध्ये आलो बघायला कसं काय उद्याची गुढीपाडवाची तयारी काय कसं काय बघत होतो. आधी नाही व्हिडिओ शूट केला, आधी खूप गर्दी होती, गाडी चालू होती, त्याच्यामुळे शूट काही जास्त केलं नाही मी. काय म्हणता? हो हॅलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता जेवायला मस्त बागडा फ्राय आहे, बागड्याचा रस्सा आणि भात. आम्ही अलिबागकर असल्याचं आम्हाला जाम सूप आहे. फुल आम्ही मच्छी वगैरे खातो आणि आम्ही सुकी आहेत. आणि आमची मम्मी तर एक नंबर मच्छी म्हणते, मस्त मच्छी आहे. सगळं असं तेल बांगडा काय, तेल बांगडा बोल. ओके, एक नंबर आहे. आता मी जेवतो. आजच्या ब्लॉगचा पण एंड आपण इथेच करूया. आजच्या दिवसभरमध्ये एवढं काही केलं नाही आणि आजच्या ब्लॉगचा एंड इथेच. आता एक नंबर मच्छी खातो, एकदा तुम्हाला दाखवतो काढून, बघू शकता एक नंबर. या जेवायला. बाय बाय, गुड नाईट. आता भेटू पण उद्याच्या ब्लॉगमध्ये.